जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी। आज के एपिसोड में फिर से आपका स्वागत है द गणेशोत्सव पॉडकास्ट पर। आज का मंडल बहुत ही ज्यादा स्पेशल है। ग्रांट रोड एरिया का ये मंडल जिसका नाम है नाना चौकसा मौर्या। आज हमारे साथ है प्रसाद जी जो कि प्रेसिडेंट है नाना चौकसा मौर्या मंडल के। बहुत ही आइकॉनिक मंडल है। आज तक हमारे जो प्लेटफॉर्म पर जो भी मंडल आते हैं उनकी बहुत अच्छी और यूनिक हिस्ट्री होती है, बहुत यूनिक स्टोरी होती है। ये मंडल भी उनमें से एक है। 85th ईयर ऑफ गणेशोत्सव सेलिब्रेशन ये मंडल का है इस साल। मूर्तिकार है अरुण शेठ दत्ते। और आपने देखा ही होगा कि ये जो मंडल है नाना चौकसा मौर्या, इनकी जो आगमन की थीम है वो बहुत ही क्रिएटिव होती है, बहुत ही पारंपरिक होती है। और ये साल की भी हम थीम, ये साल की भी आगमन डेट, वो सब की भी एक्सक्लूसिव बातें हम ये पॉडकास्ट पे करने वाले हैं। एंड तक जरूर जुड़े रहना। लाइक शेयर और सब्सक्राइब अगर नहीं किया है तो लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कर देना। बिकॉज हमारा ये गोल है कि गणेश उत्सव को एक ग्लोबल लेवल पर ले जाना है। तो एक एक लाइक, एक एक सब्सक्राइबर हमारे लिए महत्वपूर्ण है। हमने ये भी देखा है कि 71% से ज़्यादा हमारे जो व्यूअर्स है वो हमारे सब्सक्राइबर्स नहीं है। तो कृपया करके सब्सक्राइब करें और ये जो स्टोरीज है गणेश उत्सव की उसको ग्लोबल लेवल तक पहुंचाने के लिए हेल्प करें। जय गणेश। कुछ लोगों को बुरा भी लगेगा, बर्गर बच्चों को, और बुरा लगना भी चाहिए। लोकांच्या मनापर्यंत पोहोचताय तुम्ही, प्रत्येक मंडळाला इंटरकनेक्ट करताय। मी मनसेवाला, मी शिवसेनेवाला म्हणून माझा एका किंवा माझ्या कार्यकर्त्याला बोलवा, माझ्याच माणसाला जे आम्ही पैसे मागायला येतो तुमच्याकडे ते आम्ही काय भिका मागायला नाही। अर्ध्या जणांचा मंडळाचा हा विचार होता की नाही आपण चिंतामणी आहे त्या दिवशी तर नको। त्यानंतर हा प्रश्न झाला की हे कुठे घेऊन जायचं। एवढी गर्दी असायची जे आज आम्हाला काही दिसतच नाही। त्यातला म्हणतात ना 25% पण दिसत नाही। आणि आमचं एक होतं की 40 किलो त्याला प्रसाद बनायचा। 40 किलो आज आमचा 5 किलो पण नाही बनत। आजची परिस्थिती अशी आहे की आम्हाला स्पीकर्स पण अलाउड केले जात नाही, कारण आम्ही त्या BMCचा प्रतिसाद चांगला होता। त्यावेळेचे लोक समजूतदार, समंजस होते। आताचा तसा काळ राहिलाच नाही। शपथ खाल्ली गणपतीची की मग आजच्या नंतर कधी सोनं घालणार नाही। त्या विसर्जनवरती पूर्ण मुंबईकरांचं लक्ष होतं। सुंदर मूर्ती घडवली। त्यांच्याविषयी एक बोलायचं म्हटलं तर, कारण कसं असतं दुसऱ्या कम्युनिटीचे जी माणसं ती नावं ठेवण्यासाठीच असतात। आणि मी त्यांना विचारलेलं तर त्यांनी हा उत्तर दिलेला की देवाच्या कृपेने सगळं पार पडलं व्यवस्थित, बट ते दिवाळी सारखी नसते। हा ब्रॉडकास्ट करण्याच्या मागचं कारण हेच आहे पुढे की फक्त 25-50 जणच आहेत। आवड सगळ्यांना असते पण पुढे कोणी येत नाही। वर्गणी तेव्हा चालू होती 25 रुपये, 51 रुपये, 101 रुपये, 151 रुपये। ते आजही तशीच चालू आहे। आणि आम्हाला माहित नाही की सिलिंगवरनं आणायचं आहे नाही आणायचं। आम्ही आणली बिंदास त्याप्रमाणे सिलिंगवरनं वर्ली टू वर्ली। यस। आणि ते पेपरामध्ये पण छापून जाते दुसऱ्या दिवशी की हे मंडळाने सिलिंगवरनं गणपती आणलाय। अक्षरशः आम्ही ज्या एंड झाला सिलिंगचा त्या आम्हाला हवलदार लोकांनी घेरलं। हल्लीचे मुलं आहेत ना, आत्ताची जी पिढी आहे ना, ही बर्गर बच्चा आहे। दादा नमस्कार, जय गणेश। कसे आहात तुम्ही? मस्त मजेत। सर्वात पहिला प्रश्न की कसं वाटतंय तुम्हाला पॉडकास्टवर येऊन? आपला एक मंडळ आहे नाना चौकचा मौर्या, त्या मंडळाला तुम्ही आज रेप्रेझेंट करणार आहे, तर काय फिलिंग आहे? म्हणजे पॉडकास्ट सुरू नाही झालंय पण काय फिलिंग आहे? कसं आहे, ऐकून होतो पॉडकास्ट की या तुमच्या माध्यमातून ज्या मंडळाचे जे काही फिलिंग्स आहेत, जे काही आमचे इश्यूज आहेत ते तुमच्यापर्यंत पोचले तर ॲटलिस्ट दुसऱ्या मंडळांपर्यंत किंवा आमच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत तरी कळले। आणि जे आता फ्युचर आहे, जे आमचे मेंबर्स आहेत नवीन, जे ह्या ह्याच्यातच आहे की म्हणतात ना की सोशल नेटवर्किंग थ्रू आम्हाला पुढे न्यायचं आहे।
तर आम्हाला त्या ह्याच्याबद्दल मला स्वतःला असं वाटतं की परफेक्ट आहे एकदम. कारण ह्यामुळे आम्हाला कळतं आहे की ही आमची पिढी, आम्हाला हे माहीत नव्हतं की या गोष्टींमुळे खूप काही पुढे परिवर्तन होऊ शकतं, काय होऊ शकतं. तर मी त्यासाठी माझ्या नवीन जे मेंबर्स आहेत त्याच्यासाठी मी त्यांना ऑल दी बेस्ट करतो. त्यांनी मला ही वाटचाल सांगितली आहे ह्याच्या थ्रू करायची. ह्यातनं मला एक सुरुवात करायची आहे, म्हणजे जे स्थापना जी झाली सुरुवातीला त्याची वाटचाल पूर्ण मला सांगायची. त्यासाठी मी तुमच्याकडे सुरुवात करतो. जय श्रीराय. तर आता सर्वात पहिला प्रश्न की नाना चौकचा मोरया याचा इतिहास हे सगळ्यांना सांगा, कारण लोकांनी आजपर्यंत आगमन बघितलंय तुमचं, जे थीम ते पण आपण बोलू पुढे गप्प्यात. बट सगळ्यांना इतिहास सांगा की इतिहास काय आहे आपल्या मंडळाचा. 1942मध्ये मंगेशकर फॅमिली म्हणजे पूर्ण एक्झॅक्ट मंगेशकर फॅमिली असं नाही म्हणू शकत. त्यांच्याकडे जे कोण काम करणारे होते, त्यांचे सेक्रेटरी म्हणा की अजून कोण काय जे होते, त्यांनी ह्या गणेश उत्सवाची स्थापना केली 1942मध्ये. म्हणजे ते त्यांच्या घरात असं नाही की त्यांचं एक बाहेर पटांगण होतं, तिकडे त्यांनी ते केलं. काही वर्षानंतर म्हणजे 25व्या वर्षापर्यंत त्यांच्याचकडे होतं. कारण जसे त्यांचा फेम वाढत गेला, त्यांची प्रगती झाली, त्यानंतर ते मंगेशकर फॅमिली पेडर रोडला आणि कुठे कुठे ते स्थायिक झाले. त्यानंतर ह्या गणेश उत्सव पुढे तो कसा करायचा, तर तिकडे बाजूला एक धोबीघाट आणि एक श्रॉफ बिल्डिंग होती, जी आत्ता इराणी बिल्डिंग नावानी होती. आणि आता त्याचं पुनर्वसन झाल्यानंतर त्याला ऑर्बिट बिल्डिंग म्हटलं जातं. पण ते जे होतं धोबीघाट आणि श्रॉफ बिल्डिंग, या दोन्ही मंडळातल्या तिकडच्या मेंबर्स लोकांनी मंडळ स्थायिक केलं. तो गणेश उत्सव घेऊन त्यांच्या धोबीघाटात तो स्थायिक झाला. तिकडे त्यांनी काही वर्ष 25 वर्षापर्यंत तिकडे त्यांनी हे केलं, सेलिब्रेट केलं. पण त्यानंतर रिडेव्हलपमेंटला जाण्यासाठी परत धोबीघाट पण तसंच झालं की रिडेव्हलपमेंटला जायचं आहे. त्यानंतर हा प्रश्न झाला की हे कुठे घेऊन जायचं. त्यानंतर आमच्या बाजूला एक डिवॉर्ड ऑफिस आहे BMCचं, हा गणपती तिकडे स्थायिक झाला. मग त्या इकडे तेच कंटिन्यू करत गेले आमचे जे शॉप बिल्डिंगवाले, जे इराणी बिल्डिंग नाव आहे ते, आणि तिकडचे आजूबाजूचे फायर ब्रिगेडचे स्थानिक, त्या समोरचे डिवॉर्डमधले जे ऑफिसर्स जे कामाला होते ते, त्या बिल्डिंगमधले पण त्याच्यामध्ये सहभागी व्हायला लागले. हळूहळू हे सगळं करता करता पूर्ण व्यवस्थित स्थायिक झाली आमची कमिटी. त्यामध्ये जे होते मग चंद्रराज कोकाटे म्हणून आमचे अध्यक्ष होते, माजी अध्यक्ष, ते वारलेत. पण मी त्यावेळेला 15 वर्षाचा होतो जेव्हा त्यांनी गोल्डन जुबली सेलिब्रेट झाली. त्यावेळेला त्यांनी एवढं छान देखावा केलेला, लामण दिवाचा देखावा होता. त्या ह्याच्यामध्ये त्यात नवीन असं आलेलं त्या वर्षामध्ये की म्युझिकल लाइटिंग, म्हणजे जसं म्युझिक वाजायचं तसं ती लाइटिंग त्याप्रमाणे ऑपरेट व्हायची. सिलिंग होती पूर्ण, म्हणजे आजच्या जमान्यात सिलिंग खूप महाग, त्यावेळेला म्हणजे त्यांनी ती कशी मेंटेन केलेली, म्हणजे आम्हाला कौतुक वाटतं ते. मी फक्त लहान होतो आणि त्यावेळेला त्यांचं म्हणजे असं होतं की मला चहा सांगायला जा, आणि त्या खाली ट्रकमधनं गणपती आणायला जायचे. बरोबर. तर त्यावेळेला ही पण कामं म्हणजे आम्हाला सांगण्यात आलेली आहेत. म्हणजे एक मी छोटा कार्यकर्ता म्हणून मला असं पुढे जावंसं वाटायचं की नाही, मला गणपतीचा ट्रक धुवायला घेऊन जायचं, ट्रक घ्यायला यायला जायचं, छोटी छोटी सगळी कामं आहे. पण त्यांचं मला खास करून कौतुक यासाठी वाटतं, ते 10च्या 10 दिवस सुट्टी घ्यायचे पूर्ण कार्यक्रम मी करताना. त्यात त्यांचं ॲडव्हर्टायझिंग जे असायचं ते साध्या ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये कामाला होते, पण तिकडनं जे काय ॲडव्हर्टायझिंग आणायचे पूर्ण एरियाचे कलेक्ट करायचे. त्यानंतर त्यांना ते प्रस्तावना जी असायची सोयीनं ते वाटायचंही. त्यानंतर आमचं जी पूजा होते, आमची एक पूजेची एक डेट फिक्स आहे, ती अजूनही ती प्रथा आम्ही चालू ठेवलेली आहे. 7व्या दिवशी विसर्जन, गौरी विसर्जन असतं, त्या दिवशीच आमचं पूजा असायची, सत्यनारायणची पूजा म्हणतात. सत्यनारायणची पूजा. ते का खास करून आम्ही त्या दिवशी निवडली गेलेली, म्हणजे ते आम्हाला सांगण्यात आलंय, आम्ही लहान असताना त्या काळी जेवढे गणपती जातात, आमचा जो रोड आहे नाना चौक, तो प्रॉपर तिकडनं ते विसर्जनला जातात. चौपाटीला, गिरगाव चौपाटी सेम तो रोड पडतो, कनेक्ट होतो तो रोड. तिकडनं जे काही विसर्जन करून यायचे भाविक जे कोणी, ते आमच्याकडे
ह्याला पूजेला यायचे, तीर्थप्रसादाचा लाभ घ्यायचा. तेव्हा तर एवढं असायचं की एवढी गर्दी असायची की पिंप भरलेलं आम्ही सरबत वाटलेलं आहे. म्हणजे त्या काळी म्हणजे मला आठवतं की एवढी गर्दी असायची, जे आज आम्हाला काही दिसतच नाही. त्यातला म्हणतात ना 25% पण दिसत नाही. आता ते कंटिन्यू करतं त्यांचंच की दुसऱ्या दिवशी तो प्रसाद पूर्ण वाटायचे स्वतः जाऊन, जे कोण देणगीदार आहे स्वतः ते. म्हणजे त्यांनी मेंटेन केलेलं एवढं की प्रॉपर ज्यांच्याकडनं आपण ॲडव्हर्टाईज घेतले त्यांना प्रसाद पोचवणं त्यांचं काम. आणि आमचं एक होतं की 40 किलो त्याला प्रसाद बनायचा. 40 किलो. आज आमचा 5 किलो पण नाही बनत. आजची परिस्थिती अशी आहे. ते येतो मी पुढे काय कसं काय झालं ते. पण त्या काळी तो 40 किलो प्रसाद भरण्यासाठी दुसऱ्या दिवशी प्रत्येक कार्यकर्ता मंडळातला त्यावेळेचा सुट्टी काढायचा आणि आमच्याकडे समोर आदर्श मिठाई मंदिर होतं, तो हॉल घ्यायचो. तो सगळ्यात प्रसाद भरायचे. ते प्रसाद भरून बालडीत घेऊन सगळ्या एरियामध्ये वाटले जायचे. आमच्या समोर एक गुलाबी बिल्डिंग म्हणून आहे, तिकडे पण ते गव्हर्नमेंट ऑफिसर डिवॉर्ड ऑफिसर्सच असायचे. त्यांचे तर एवढे फरमाईश असायचे. कधी आम्ही वर्गणीला गेलो तर आम्हाला ते सांगण्यात यायचं की तुम्ही मराठी गाणी लावा. काही कोणाची फरमाईश असायची, अरे तुम्ही जुनी हिंदी गाणी लावा. आजच्या काळात असं आहे की आम्हाला स्पीकर्स पण अलाउड केले जात नाही, कारण आम्ही त्या BMCच्या वॉर्डमध्येच करतोय. तर आम्हाला रिस्ट्रिक्शन्स आहेत काही की त्या ऑफिस आवर्समध्ये तुम्ही लाऊडस्पीकर वगैरे लावू शकत नाही. आणि जर काय आवाज झाला की ते तिकडनं कंप्लेंट. पण त्यावेळेचा जो काळ होता तो काळ असा होता की ते आम्हाला फरमाईश करायचे की तुम्ही मराठी भाविक गीतं लावा, हे करा. म्हणजे खूप चांगलं प्रतिसाद चांगला होता. त्यावेळेचे लोक समजूतदार होते, समंजस होते. आत्ताचा तसा काळ राहिलाच नाही. यांची गोष्ट म्हणजे हे एवढं प्रॉपरली सगळ्यांना प्रसाद द्यायचे जाऊन प्रत्येकाला. म्हणजे आमचं नावच असं झालेलं की नाना चौक मंडळ जे करतो आमच्याकडनं वर्गणी घेऊन जातो, पण त्याच्या बदल्यात आम्हाला प्रसाद पण पोचवतो वेळोवेळी. ते कोणतंच मंडळ करत नाही. आणि महत्त्वाची अजून गोष्ट म्हणजे जी वर्गणी तेव्हा चालू होती 25 रुपये, 51 रुपये, 101 रुपये, 151 रुपये, ते आजही तशीच चालू आहे. 75व्या वर्षी फक्त 25 रुपये वाढली गेली आहेत प्रत्येकाकडे. अच्छा. म्हणजे आज आमच्या एरियामध्ये असं नाव आहे की तुमचंच एक मंडळ आहे की कोण जोर जबरदस्ती करत नाही. जे दिलं जातं ते घेऊन आपले निघून जातात. तेव्हा काळ म्हणजे तो खूपच भरपूर हे होता. तर दादा, आपल्या मंडळाची मूर्ती हे खूप दिग्गज मूर्तिकारांनी घडवली आहे. तर त्यामागचा आम्हाला स्टोरी सांगा की कशा प्रकारे कुठल्या मूर्तिकारांनी मूर्ती घडवली आहे. तेव्हा आमचे मूर्तिकार होते विजय खातू. ते या चंद्रास कोकाटे, निलेश बोंगाळे, काली देवत्वाळ हे यांचं खूप खास त्यांच्याशी रिलेशन. आमचं फिक्स विजय खातूच मूर्ती आमची बनवायची. एके वर्षी असं झालं की आम्ही लेट पोचलो. मी तर लहानच होतो त्यावेळेला, कार्यकर्ताच म्हणून हे करायचो, पण लेट पोचलो म्हणून त्यांनी ती मूर्ती आम्हाला सांगितली तुम्ही खूप लेट आलात. म्हणजे मला वाटतं महिनाभरावरती गणेश उत्सव होता आणि आम्ही तर त्यांनी म्हणाले आम्ही नाही काय करू शकत, आमचं पूर्ण झालेलं आहेत, बुकिंग झालेलं आहे, तर सॉरी म्हणून हे केलं. त्या वर्षी एक अजून एक गंमत झाली. म्हणजे आम्ही मोहन रावलेंकडे गेलो, कारण कोणच मूर्ती घ्यायला तयार नाही, 1 महिना राहिला आहे. त्या मोहन रावलेंकडे आम्ही आमची गणपतीची मूर्ती बुक केली. आमची 8 फूट 7.5 फूट असायची त्यावेळेला. बरं केली. आम्ही 1 दिवस अगोदर गणपती आणायला जायचो त्यावेळेला ट्रकमधनं. गेलो आम्ही, बघतो तर एक कान मोठा एक कान छोटा. सोंडेचं जे स्वरूप असतो ते पण थोडं काही म्हणतात ना प्रॉपर नव्हतं. आमचा सगळ्यांचा निराशवादी झालेला की अरे कसं वाटेल, कसं दिसेल. आणि त्या काळात म्हणजे चलचित्र आमचं चालायचं, ते पण आमचे मंडळामधले जे आहेत सुहास धारगळकर, संतोष धारगळकर, विजय जाधव, हे फार म्हणजे अप्रतिम डेकोरेशन करतात. अजूनही करतात ते, त्यांचं म्हणजे तोडच नाही त्यांच्या यायला. तर ते करायचे. तेव्हा जेव्हा ही मूर्ती आणली ती बसवायला गेलो तर आम्ही बोललो रे तेव्हा आम्ही कारगिल काहीतरी केलेलं कॉन्सेप्ट होता. तर क्रॉस ठेवली ती मूर्ती थोडीशी, जेणेकरून ते डेकोरेशन मध्ये काही अडचण येऊ नये मला. आणि त्या वर्षी तुम्हाला खरं वाटणार नाही की त्या वर्षी महानगरपालिकेचं BMCचं
फर्स्ट प्राइज मारलं बेस्ट मूर्ती म्हणून त्याच मूर्तीने. म्हणजे काय आहे की त्या जागेत आल्यानंतर मूर्तीचं पूर्ण म्हणजे तेजच चेंज झालं. अच्छा. म्हणतात ना एखादं वास्तू किंवा एखादं जागा काहीतरी ते त्या जागेमध्ये काहीतरी असतं. आपण म्हणतो ना की पॉवर असते. पवित्र करतो आपण. जेव्हा आपण एखादं गणपतीचं हे करतो त्याच्या अगोदर आम्ही सगळी ती जागा धुतली जाते. पूर्ण मंडळातलीच मुलं सगळी केली जातात. सगळं गोमूत्र शिंपडलं जातं. म्हणजे ती पावित्रपणा तो जपतो. आणि ते खरंच आम्हाला दिसण्यात आलं या गोष्टीनंतर. आणि त्यानंतरचा अजून एक इन्सिडेंट सांगण्यासारखा आहे की एके वर्षी म्हणजे हे ट्रकचा हा सगळा भाग झाला. त्यानंतर आम्ही ट्रॉली हे केली. ती ट्रॉली पण आम्हाला एक अरविंद बने म्हणून आमच्याकडे कॉर्पोरेटर आहे, त्यांनी आम्हाला म्हणजे देणगी म्हणून अशी दिलेली. दुसऱ्या वर्षी आम्ही मूर्ती आणत होतो लालबागच्याच परेलमधनं. आपलं नायरच्या जस्ट अगोदर खूप पाऊस पडत होता. पाणी तुंबलेलं म्हणजे गुडघ्याच्या खाली थोडं पाणी होतं एवढं. आणि त्यावेळेला आमचा एक साईडचा टायर ढासळला. मूर्ती पूर्ण म्हणजे हल्ली गेली पूर्ण. जिथे आम्ही पूर्ण स्टॉप झालो. त्यात एक अजून मला एक कौतुक करा असं वाटतं म्हणजे BIT साईडला जी ट्रॉली त्यांनी आम्हाला हेल्प केली की ही आमची ट्रॉली घ्या आणि ती शिफ्ट करा मूर्ती तुम्ही आणि त्यापुढे मग तुम्ही तुमचं आगमन पुढे घेऊन जा. आगमन म्हणजे ते खूप पाऊस पडत होता त्या ह्याच्यात. तेव्हा एक आमचे संजीवा मेंटन म्हणून होते. ते ट्रेजरर होते. अबाउट ते मला वाटतं 70-75 एजचे होते. पण ते त्या काळात सुद्धा आमच्या त्या एवढ्या ह्याच्यामध्ये भर पाण्यामध्ये चालत येत होते. म्हणजे काही जे कार्यकर्ते ज्यांनी पेरलंय ना हे मंडळ मोठं करायला कसंही असू दे त्यांच्या पद्धतीत त्यांनी केलं. पण आज आम्ही त्यांच्याकडनं खूप काही शिकलो. म्हणजे माझ्यासारखे कार्यकर्ते जेवढे आहेत ते खूप काही शिकून गेले. त्यांचं म्हणजे कसं असतं काय नाही वगैरे. आमच्या काही गोष्टींवरनं व्हायचं वाद्यावरनं की आम्हाला हे वाद्य पाहिजे. मीच होतो एक असा की मला तो काय म्हणतात नाशिक बाजा होता त्याला फेमस की मला तोच पाहिजे. मी दरवेळेला मीटिंगमध्ये हट्ट करायचो का की मला खूप आवडायचं. पण आज ज्या मी मंडळावरती पदाधिकारी आहे तर मला ते कळतात काय गोष्टी आपल्याला विचार करावे लागतात. सगळं कॅल्क्युलेशन काय असतं काय नाही. तर आज मी समजतो. तर आत्ताची जी पिढी आहे जेव्हा मला सांगते मला ते समजून घ्यावं लागतं. कारण एकेकाळी मी यातनं गेलेलो आहे. करेक्ट. तर मी आजच्या पिढीला पूर्ण सपोर्ट करतो. कारण त्यांचं असं असतं की जसं तुम्हाला आता मी म्हणालो सुरुवातीला त्यांचं म्हणणं असं आहे की सोशल नेटवर्किंग हे आजच्या तारखेमध्ये खूप महत्त्वाचं आहे. दादा एखादा असा किस्सा सांगा ना की जे कोणाला माहीत नाही आपल्या मंडळाचा आहे आणि जेणेकरून हे सगळ्यांना माहिती पण पडेल. अजून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. जसं हे झालं त्यानंतर एकेकाळी आम्ही मूर्ती घ्यायला विपुल जाधव म्हणून मूर्तिकार आहेत गोरेगावला आम्ही तिकडे अप्रोच झालो. आम्ही 3 वर्ष मे बी मला वाटतं 2002-03 आहे. त्या वर्षी आम्ही तिकडे गेलो. तेव्हा आम्ही तिकडनं मूर्ती आणली आणि आमची मूर्ती फर्स्ट होती जी सिलिंगवरनं आम्ही आणली. अक्षरशः आम्ही ज्या एंड झाला सिलिंगचा त्या आम्हाला हवलदार लोकांनी घेरलं. अरे काय बाबा तुम्ही मूर्ती इकडनं आणली. आम्हाला रस्ताच नाही ना. कारण जे ब्रिजेस वगैरे आहेत त्या ब्रिजेस मग कनाडायची आणि तेव्हा आमची 10 फुटाची मूर्ती होती. छोटी मूर्ती होती. म्हणजे थोडी पहिली आमची 8 असायची आता 10 फुटाची झालेली. तर ते जरा म्हणून आम्हाला ते सिलिंग बरं पडलं. आणि आम्हाला माहीत नाही की सिलिंगवरनं आणायचं आहे नाही आणायचं. आम्ही आणली बिंदास त्याप्रमाणे सिलिंगवरनं वर्ली टू वर्ली. येस. आणि ते पेपरामध्ये पण छापून जाते दुसऱ्या दिवशी की हे मंडळाने सिलिंगवरनं गणपती आणलाय. आणि आत्ता बघायला गेलात ना तुम्ही तर त्यांनी ते अशा काहीतरी ॲड्स हे केलेले आहेत की बार्स वगैरे घातलेले आहेत की परत पुढे तसं आणू नये. म्हणजे हे सगळं म्हणतात ना सरकारचं हे की बाबा बरोबर आहे खरं आहे ठीक आहे मी ॲग्री करतो त्यासाठी मी. पण महत्त्वाचं म्हणजे सोशल नेटवर्किंगचा विषय म्हणजे आम्ही नॉर्मल आमच्या रूटनी नाना चौकपर्यंत आणायचे. आमच्या नवीन पिढीनी रोहित पालवे दुर्वीन राठोड हे जे कोणी आहे राज आवाड आपलं जे कोण त्याचे हे आहेत
प्रतिनिधी आहेत जेवढे पण आहेत सगळे, त्यांनी आम्हाला इन्सिस्ट केलं म्हणजे आमच्या मंडळाला की आपण सोशल नेटवर्किंगमध्ये यायला पाहिजे आजच्या ह्याच्यात, कारण आपण एवढं सगळं चांगलं करतो पण आज आपलं कुठे नावच होत नाही. आम्ही लिटरली तिकडनं गोरेगाववरनं मूर्ती दादरला आणायचो, दादरच्या रूटवरनं आम्ही परेल वर्कशॉपवरनं आणायचो. का तर आमची फोटोमध्ये व्हिडिओजमध्ये आमची मूर्ती यावी आमचं हे. आणि त्या वर्षी आमच्यात मधला एक कार्यकर्ता एक नवीन घडला गेला, करता कविता म्हणून मी त्याला नाव दिलेलं आहे, संदीप सोरप म्हणून. त्यांनी ही आयडिया बघितली तिकडे त्या मिरवणुकीमध्ये की काही मंडळ आहेत ते म्हणजे थीम घेऊन चालतात की बाबा हे अशी थीम, हां म्हणजे ही अशी मूर्ती अशी आहे तर त्या मूर्तीला म्हणजे कनेक्टेड काय थीम आहे, कोणाचं काय अजून वेगळं. तर त्यांनी तो मांडला विषय की आपण आहे ना आता एक काम करू की हे जे डेकोरेशन आपण करतो, जे त्यांनी चलचित्र त्यांनी केलं, त्यांनी त्या काळामध्ये त्याचबरोबर तो लेखक पण झाला. हो, करता कविताच आमचा तो लेखक पण झाला. का की जेव्हा हे डेकोरेशन असायचं चलचित्र ते थर्मोकॉल बंदी आली. हा, थर्मोकॉल बंदी झाल्यानंतर आता काय करायचं, कुठे काय करायचं. आमच्यातली लहान मुलं जी आहेत म्हणजे आमची मुलं जे कोण आहेत त्यांनी म्हणतात ना तयारी दाखवली, लाईव्ह शो करायची. प्रॅक्टिकल लाईव्ह शो, लाईव्ह चलचित्र, चलचित्र म्हणजे अक्षरशः ते म्हणजे एवढं म्हणतात ना ॲप्रिशिएबल आहे की आम्ही पण म्हणजे हे व्हायचो की संध्याकाळी जो 6:30 जो चालू व्हायचा तो 12-12:30 चालाय, फक्त आरतीचा अर्धा तास फक्त गॅप असायचा, त्याच्याशिवाय पूर्ण ते शो. आणि ते एन्जॉय करायचे. एन्जॉय म्हणजे महत्त्वाचं म्हणजे न खाता पिता काही, आम्ही पाणी ऑफर करायचं, पाणी नाही आम्हाला शो करायचा आहे. जे एवढी आवड म्हणजे खरंच एक म्हणतो ना, हल्लीचे मुलं आहेत ना, आत्ताची जी पिढी आहे ना ही बर्गर बच्चा आहे. हा धुरंधर मधला तो हा आहे डॉक्टर, कारण तो सगळे बर्गरवालेच आहेत, त्यांना ह्या सगळ्या ग्राउंड लेवलची माहीतच नाही हे सण कसे साजरे होतात काय आहे त्यांची, म्हणजे त्यांना हेच नाही माहिती. त्यांना फक्त ऑनलाईन गेम्स खेळायचे. यात माझा मुलगा पण आहे म्हणून मी माझ्या मुलाबद्दलच बोलतोय क्लिअरली. मी एवढा म्हणजे कट्टर हे आहे गणपतीविषयी, त्याचंही आहे सगळं. पण कसं आहे ना, ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत, नाही तर पुढच्या पिढीला असा उत्सव कमी 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 होत चालला आहे सगळं. कसं चालणार म्हणजे कसं, म्हणजे पुढे आपल्या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे ना, प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे. नुसतं पुस्तकात वाचून ऑनलाईन बघून असं नाही हो, प्रॅक्टिकली पण केला प्रॅक्टिकली पाहिजे. हो ना या सगळ्या गोष्टी. आणि किती फ्रिक्वेन्सी होती दादा शोजची, म्हणजे एक दिवसात तुम्ही किती शोज करायचे? मला वाटतं 15-20 शोज व्हायचे, ते पण म्हणतात ना 10-10 मिनिटाचे. आम्हाला नंतर असं वाटायला लागलं की अरे पब्लिक कंटाळत तर नाही आहे ना लाईनीमध्ये, पण पब्लिक पण एन्जॉय करायचं. पब्लिक पाऊस पडत असेल तरी शेडच्या खाली जायचं. म्हणजे ही पण अशी वेळ आली. एक आम्ही बंगाली बाबा म्हणून केलेला शो, तो तर एवढा फेमस झालेला म्हणजे आम्ही सगळे जेवढे कार्यकर्ते आहेत तो आम्ही एवढे खुश झालेलो की आमच्या एरियामध्ये त्या डिवॉर्डमध्ये पहिल्यांदा अशी गर्दी झालेली जशी काय खेतवाडीमध्ये गर्दी असते ना, अशा एकदम जत्रा लागलेली असते. म्हणजे आमचे 12 वाजता जे शो बंद व्हायचे ना, आम्हाला 3-3 साडेतीन वाजलेले त्या म्हणजे शेवटच्या 3 दिवसात लोकांना आवडली एवढ्या लोकांना. आणि तो एवढा फेमस झालेला, तो पेपरमध्ये पण रिलीज झालेला. म्हणजे लोक खास विचारायला यायचे हे कुठे आहे डेकोरेशन, नाना चौक मंडळ कुठे आहे. हे सगळं ह्यातलं म्हणतात ना खूप काही ह्यातनं शिकण्यासारखं झालं. तर दादा आपल्या मंडळाचं नाव नाना चौकचा मोरया हे कसं पडलं? नाना चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे आमचं नाव होतं पहिलं. नाना चौकचा मोरया हे नाव कसं पडलं हे सगळ्यांनाच प्रश्न पडला एकदम अचानक. अरे आम्ही बॅनर्सवरती गेटवरती नाना चौकचा मोरया कसं, आम्ही काय म्हणजे कोणी सुचवलं, काय काही सुचवलं कोणी, काही नाही. मोरया पिक्चर लागलेला बरोबर. मोरया पिक्चरमध्ये जे हे आहे म्हणजे हे मी तुमच्या माध्यमातनं दुसऱ्या मंडळाला पण रिक्वेस्ट करेन किंवा एक सांगणं करीन की हे जे आम्ही अनुभवलं आहे हे तुम्ही पण अनुभवा. जे मोरया पिक्चरमध्ये ते मोरया 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 हे जे आहे ना, हे जे आम्ही मूर्ती उचलतो ना, उचलून मंडपात ठेवणं, मूर्ती उचलून
आपल्या ट्रॉलीवरती ठेवणं विसर्जनच्या दिवशी, हे त्या वर्षी त्या मोरयाचं गाणं वाजत होतं विसर्जनच्या अगोदर. आणि काय माहिती सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात आलं की हे आपण करूया मूर्ती उचलताना. लिटरली सगळ्यांनी जो आम्ही सुरुवातीला गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया उचलताना जे करायचो पाठ उचलताना, हे ते मोरयामध्ये कन्वर्ट झालं. मोरया मोरया मोरया. आणि खरंच सांगतो, जी ऊर्जा मिळते ना ती उचलताना, मी स्वतः अनुभवलं आहे. ते एनर्जी एक वेगळीच क्रिएट होते त्या बाप्पामुळेची, जी म्हणतो ना आपण, ते एक वेगळंच हे झालं. प्रॉपरली ती मूर्ती उचलली गेली, प्रॉपरली म्हणजे न थांबता वन स्ट्रोकमध्ये ती आम्ही ट्रॉलीवरती नेली. बरं, ट्रॉलीवर नेल्यानंतर जे कडवं आहे पुढचं, मोरया मोरया मी बाळकाने तुझीच सेवा करू काय जाणी, अन्नाय माझे कोट्याने पोटी उमरेश्वर बाळ तू घाल कोटी. का की आमच्याकडनं जे काही त्या 10 दिवसामध्ये चुका घडल्या आहेत, काय किंवा उचलताना म्हणा किंवा काय आमचं काही चुकलं असेल, ते बाबा फिरपात घालून घे. म्हणजे हे जे सांगणं आहे ना माझं, हे प्रत्येक मंडळाला आहे जे स्वतः मूर्ती उचलतो, हे करून बघावं. हे का आमचं टॅगलाईन नाही. म्हणजे जसं मी सांगतो ना की मला जे जाणीव झाली आमच्या म्हणतात ना, हे तेव्हापासून आजही तेच चालू आहे. मोरया 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 तेच चालू. तेव्हापासून आमचं पुढच्या वर्षीपासून ही टॅगलाईन झाली. बाकी जेवढे आमच्या एरियामधले किंवा जे काय, हा राजा, हा आमचा राजा, हा तो राजा, चांगलं आहे, नाही म्हणतच नाही मी, कोणाला नावं ठेवणं सगळं नाही. पण आम्हाला असं वाटलं हे टॅगलाईन आपलं छान वाटेल, नाना चौकचा मोरया. हे म्हणजे प्रत्येकाला असं हे कळण्यासारखंच आहे. त्यानंतर मग आम्ही त्याच्यावरती वर्कआउट केलं की त्याचा लोगो कसा बनता येईल, जे त्या जास्वंदाचा फुलं. आमच्याकडे मंडळामध्ये जे यंग जनरेशन आहे ते एवढं म्हणतात ना, क्रिएटिव्हिटी आहे ना, प्रत्येकजण एक एक छोट्या गोष्टीमध्ये करत असतात. तर दादा, आपले मूर्तिकार अरुण शेठ दत्ते, तर हे कसं म्हणजे चेंज झालं की निर्णय तुमचा मंडळाचा की अरुण शेठ दत्ते हे मूर्ती घडवणार आणि गेल्या 3 वर्षापासून ते मूर्ती घडवतात, तर त्यामागचा आम्हाला रिझन सांगा. कसं होतं, सुरुवातीला विजय खातू सरांनीच आम्हाला जे काय आहेत त्या मूर्त्या चांगल्या घडवून दिल्या. त्यांच्या मूर्त्यांच्या समोर तोडच नाही. त्यांनी आम्हाला कधीच आयुष्यात कधी बजेटचा इश्यू व्हायला दिला नाही, कधी काहीच नाही. म्हणजे जे आमचं बजेट असायचं त्या बजेटमध्ये ते बसवून द्यायचे. इव्हन आम्ही जेव्हा मंडळात आलो त्याला पण त्यांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला की आम्ही जेव्हा जाऊन सांगायचो, अहो आमचे जुने कार्यकर्ते आहेत, आता ते राहिले नाही, फायनान्सचे खूप इश्यूज आले आहेत इथे, ठीक आहे तुमचा खूप जुनं नातं आहे मंडळाचं, जे आहे तुमचं त्याच्यात करून द्या. त्यानंतर त्यांचं निधन झालं. त्यानंतर एवढा आम्हाला प्रश्न पडला की आता ते समजून घेणारे होते, आता त्याची पुढची जी पिढी आहे ती आम्हाला समजून घेईल नाही घेईल, हे आम्ही प्रयत्न पण केला जाऊन, पण त्या आउटपुट नाही निघालं जे त्यांच्याकडनं निघायचं. मग त्यानंतर आम्ही मग शोधायला चालू झालं. आम्ही अजून 3-4 मूर्तिकारांकडे गेलो वगैरे. मग तेच मी म्हणालो ना, हळूहळू मग ते आम्ही गोरेगावपर्यंत पोचलो, विपुल जाधवपर्यंत. पण काही कालांतरानंतर आम्हाला पण समजलं की ते खूप लांब पडायला लागलं. काही आमच्या कार्यकर्त्यांना तिकडे पोचता येत नव्हतं. पोचलं तर आम्ही तिकडनं मूर्ती निघून आलेलो असतो. तर आम्ही तो ट्रकमध्ये असल्यामुळे सगळे इकडे तिकडे व्हायचे, खूप थकायला व्हायचं. एक तर आगमन म्हटलं तर आमचं 4 वाजल्यापासून मोठी मिरवणूक असायची, ते आमची 10:30 वाजायची. तर ह्या सगळ्या कालानंतर म्हणून आम्हाला असं वाटलं की ह्यांच्यानंतर आता कोण बघणार. तर त्यात अरुण दत्ते हे जे मूर्तिकार आहेत हे म्हणजे आले, मार्केटमध्ये आले, दिसण्यात आले की बाबा ह्यांनी चालू केलेलं आहे. आणि हे स्वतः शिष्य आहेत त्यांचे. ही सगळी आम्ही माहिती गोळा केली. त्यानंतर आम्ही जेव्हा त्यांच्याकडे पहिल्यांदा गेलो बोलायला, त्याच्या बोलण्यातनं एवढं म्हणजे असं जाणवलं की एकदम डाऊन टू अर्थ माणूस, एकदम खुलेआम, म्हणजे असं वाटत होतं जसं काय विजय खातू सरच बोलतायत आहेत आमच्याशी. म्हणजे ह्याच पद्धतीत जसं आम्ही बजेट सांगितलं आहे ते समजून घेणारे याच याच्यामध्ये. तर तेव्हापासून आम्ही त्यांच्याकडे मूर्ती घडवायला चालू केली. आणि दादा, आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एक मंडळ, त्यासाठी फंडिंग, जे लागणारी फंडिंग असते ही खूप महत्त्वाची असते. आणि आता कसं आहे ना की प्रत्येक रोडवर किंवा प्रत्येक गल्लीत एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे स्थापना झालेली आहे, बरोबर आहे.
तर तुम्ही हे फंडिंग कसं मॅनेज करता? कारण आपला उत्सव पण एक मोठ्या लेवलवर तुम्ही करतायत. आगमन बोला, विसर्जन बोला, तुम्ही मूर्ती बोला, डेकोरेशन बोला. तर हे कसं तुम्ही मॅनेज करताय फंडिंग? खूप चांगला प्रश्न आहे. खरं म्हणजे खूप प्रॉब्लेम्स आहेत. फंडिंगचे एवढे इश्यूज आहेत ना. आत्ता जसं एरिया रिडेव्हलप होत गेला, पहिले कसे चाळी होती. चाळीत असल्यामुळे जाणीव असायची. ज्या आम्ही लोकांकडे जायचो वर्गणी, इव्हन मी तर हे म्हणेन की चाळीतले लोक ₹101 द्यायला, ₹151 द्यायला अजिबात मागे पुढे व्हायचे नाही. हे जे बिल्डिंगमधले जे आहेत, जे नवीन, ते तर आम्हाला ₹51 पण द्यायला मागत नाहीत. काय आहे, काही अशा बिल्डिंग्स आहेत, त्या बिल्डिंगमध्ये तर आम्हाला एंट्रीच नाही. म्हणतात नाही, आम्ही हे मानत नाही. अच्छा, हां, सण. सण. हां, तर त्यामुळे काय होतं, आम्हाला सांगण्यात येतं, तुम्ही तुमचं एक अमाऊंट सांगा, आम्ही तुम्हाला डोर टू डोर जायला देणार नाही. आम्ही तुम्हाला एक अमाऊंट सांगा, आम्ही सोसायटीमध्ये मीटिंग घेऊ आणि ते. हे नॉन महाराष्ट्रीयन. पण ठीक आहे, आम्ही पण तिकडे काही वाद घालत बसत नाही. कारण कसं आहे, ते कॉन्ट्रोवर्सी होणार त्या गोष्टीवरती, की अरे हे तुम्ही जबरदस्ती करतात. आता आमच्या एरियामध्ये काही प्लायवाल्यांची दुकानं आहेत सगळी. त्या प्लायवाल्यांनी पूर्ण म्हणजे एक हेच कमिटी स्थापना केलेली आहे, की कोणी गेलं तिकडे दादागिरी केली की नाही मेरे को 251 200ची ती सरळ पोलीस कंप्लेंट होते. तर आम्हाला पोलीसवाल्यांनी जेव्हा मीटिंग असते गणपतीच्या अगोदर, त्यांनी आम्हाला सांगण्यात आलेली, ह्या पूर्ण लाईननी आम्हाला लेटर दिलेलं आहे की कोणत्याही मंडळांनी जर आमच्याकडे अशी दादागिरी केली तर तुम्ही त्याच्यावरती कारवाई करावा. तर त्यामुळे काय होतं की जायला पण पैसे मागायचे ते कुठून? आजकालचं आणि कसं झालं आहे, पूर्वीचे जे आमचं मंडळ म्हणजे आम्ही जेव्हा होतो त्यावेळेला सगळी मुलं आवडीने जमा होऊन वर्गणीला जायचे. 5:30 कधी वाजायचे असे आम्हाला म्हणजे प्रश्न असायचा की जाऊन, तो एक आवडीचा विषय होता. हल्लीच्या मुलांना ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आवड नाही. त्याचं कारण हे आहे, त्यांचेच पालक जे आहेत ते सोडत नाहीत त्यांना. का? की त्यांचं म्हणणं असं की हे त्यांना एक काय म्हणतात ना, खालच्या दर्जाचं काम वाटतं. अरे तुम्ही ह्या लोकांकडे जाऊन कसे पैसे मागता, वर्गणी काय मागता, काय हे आहे, म्हणजे त्यांना शिकायलाच जाणार नाही. पण हे समजत नाही आहे, हा एक त्यांचा भाग आहे पुढे मार्केटिंग लेवल किंवा जे म्हणा, ह्यातनंही सगळ्या गोष्टी शिकल्या जातात. कन्व्हिन्स करणं एखाद्याला, बाबा मी तुमच्याकडे मागतोय तर काय मागतोय, तो आम्ही काय त्या पैशाचा आम्ही काय उपयोग करतो. नुसते आम्ही काय डेकोरेशन किंवा ह्याच्यात नाही, आम्ही सामाजिक कार्य पण त्यातनं करतो. आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प हे करतो, चष्मा वाटप हे करतो. अशा खूप काही गोष्टी आहेत गरिबांना. जसं एक मध्ये हे झालेलं, पूर आलेला, नाम फाउंडेशनला आम्ही 75व्या वर्षीच वाटतं, 75व्या वर्षीची पेटीचं जे काही आमचं आलेलं डोनेशन, ते पूर्णचं पूर्ण आम्ही नाम फाउंडेशनला दिलेलं आहे. हा आमच्याकडे म्हणजे चेकचा प्रूफ विफ सगळं आहे. म्हणजे काही गोष्टी सामाजिक कार्यासाठी पण आम्ही यूज केलेले आहेत. आता ह्या मुलांना कोण समजायला जाणार? आत्ताची जी पिढी आहे, आणि सगळं पालकांचाच हा प्रॉब्लेम आहे. आता आम्ही जेव्हा डेकोरेशन करायचो, आमची जी पिढी होती ती रात्रभर म्हणजे शाळेतनं जाऊन, कॉलेजमधनं येऊन, ऑफिसमधनं येऊन, म्हणजे तो मोर्यामध्ये जसं तो हे दाखवलं आहे की बाबा तुम्ही जे आम्ही पैसे मागायला येतो तुमच्याकडे, ते आम्ही काय भिका मागायला नाही. हा शब्द नाही वापरला आहे, पण त्याचा अर्थ तो आहे. पण आम्ही येतोय त्या गोष्टीसाठी, तर आमचा तो सण साजरा करायला प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये असा सण साजरा होतो. त्यामागचं कारण आम्ही वर्षभर त्या बाप्पाचं वाट बघतो, त्या सणाची वाट बघतो. तर तुम्ही हेच आत्ताच्या मुलांना करायलाच दिलं नाही, यांना कमीपणा वाटतो. का म्हणून सोडायचं, कशाला पैसे मागायला द्यायचं? अरे आम्ही पण आमच्या लेवलचे पण, आम्ही पण जे पैसे आहेत, आम्ही एखादा देणगीदाराकडे जातो, तर पैसे मागतो, पॉलिटिशियनकडे जातो, हे आमच्यासाठी नाही ना, हे आमच्या घरच्यासाठी नाही मागत आहे ना. हे आम्ही एक म्हणतात ना, सण साजरा करतो, उत्सव साजरा करतो, तो छान व्यवस्थित व्हावा, त्याचप्रमाणे ह्या गोष्टीसाठी जातं. पण आजकालच्या ह्या मुलांना हे काहीच जात नाही. जसं मी शब्द वापरला तो बर्गर बच्चा, हा माझ्या मुलांनीच मला शिकवलेला आहे. हल्ली हा बर्गर बच्चे झाले, पण माझ्या मनात तर तोच दिसला पहिला. आणि बाकीची आत्ता जी मुलं आहेत ऑनलाईन, त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही. त्यांना असं वाटतं, अरे काय तुम्ही पैसे मागायला जाता कोणाकडे? असं नसतं. कमीपणा नाही आहे हा. आपण बाप्पासाठी पैसे मागतोय, स्वतःसाठी नाही मागत आहे.
सण साजरे करायला जातोय, तर त्यांचं म्हणणं, अरे मग तुम्ही पैसे आहेत ना, तुमच्याकडे पैसे ना. अरे मी पैसे आहे, माझ्याकडे आहेत, ते तर कॉन्ट्रीब्युशन चालूच झालंय. तेव्हा माझं उत्तर होतं त्याला, की मंडळातला प्रत्येक जण, आत्ता आम्ही तुम्ही जसं म्हणाला तर कसं मॅनेज करता, मंडळातला छोट्यातला छोटा ज्याला जी परवडते ती त्यांनी देणगी द्यावी. मग ती 101 असू दे, 1001 असू दे, 25,000 असू दे, 30,000 असू दे, जी असेल ते. ह्या पद्धतीत आम्ही आत्ता ते म्हणजे चालू केलेलं आहे, की आमचंच स्वतःचं 2.5-3 लाखाचं म्हणतात ना, तेवढे पैसे जमा होतात. आता हे जे लोक वर्गणी देतात, ह्यांना असं वाटतं दुकानवाले म्हणा काय, हे आमच्या जीवावर करतात. हे मागून बोलणं आम्हाला कळतं कधी कधी, अरे हम लोग से पैसा आले की इन लोग सब पैसा उडा रहे. पैसे उडवत नाही रे बाबा, पैसे कोणी उडवायला नाही, ते धांगडधिंगा करायला हे करत नाही. आणि अजून एक गोष्ट मला खास सांगावं लागते, की आत्ताची जी पिढी आहे ना, प्रत्येक मंडळामध्ये मी तुम्हाला सांगू 98% न पिणारी असतात. आगमन असू दे, विसर्जन असू दे, ते प्रॉपर विसर्जन झाल्यानंतरच त्यांचं जे काय असेल ते खाणं पिणं करतील. पण तुम्हाला आत्ताची पिढी जी असेल ना, ती तुम्हाला क्लिअरली दिसेल की कोणी तुला धांगड करताना दिसणार नाही अजिबात. हे हा एक आहे. पण हे काय हल्लीच्या मुलांना कळत नाही की काय. मला प्रश्न आहे आत्ता, माझा स्वतःचा माझ्या मंडळासाठी प्रश्न आहे. आत्ताची जी मुलं आहेत माझ्या नंतरची, त्याच्यानंतरची जी मुलं आहेत ना, ती फक्त 6 की 7 जण आहेत. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही ते सांभाळू शकेल की नाही, हा मला प्रश्न आहे. हा ब्रॉडकास्ट करण्याच्या मागचं कारण हेच आहे पुढे, की हे मला सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून आमच्या मंडळातले ज्यांनी बघितलं आहे, की अजून इतर मंडळामध्ये जिथे आमच्यासारखी परिस्थिती आहे की फक्त 25-50 जणच आहेत. आवड सगळ्यांना असते, पण पुढे कोणी येत नाही. अरे पण हा मग उत्सव कसा होणार पुढे? आपण जे म्हणतो आपणच आपली जपली नाही गणपती गणेश उत्सव, हा गणेश उत्सव हळूहळू जसा कमी होणार, जसं नवरात्र कमी झाले अजिबात नसल्यासारखे. तो पण एक विषय नवरात्रीचा. आम्ही नवरात्री उत्सव पण करतो. जसं मगाशी मी म्हणालो दागिन्यांचा विषय कोणी केला, तसंच आमच्याकडे नवरात्रीचा साडी नेसवण्याचा कार्यक्रम असतो. तर पूर्वी असं असायचं, मी साडी दिली ती वाहिली तर ती नेसवली पाहिजे. आम्ही तो रूल काढला की भांडणच नको. आत्ता जी परिस्थिती अशी आहे ना, 400 रुपयाची साडी आली आणि जे काय येतील 8-10 साड्या येतील, त्या साड्यांपैकी जी आम्ही लॉटरी काढतो लहान मुलाकडनं, ती जी असेल ती 400 रुपयाची असू दे, 4,000ची असू दे, 2,000ची, ती नेसवली जाणार. म्हणजे असं हे म्हणतात ना, हा कॉन्सेप्टच असा आहे. पण हे आता असं झालं की पुढे सगळं कसं चालणार. अजून एक मी सॉरी विषय तो मगाशी राहून गेला, अरुण दत्ते सरांचा बोलतो, किंग ऑफ द बॅलन्सिंग असं बोलण्यात आलं. ते खरंच त्यांनी खूप छान मूर्ती घडवली, सुंदर मूर्ती घडवली. त्यांच्याविषयी एक बोलायचं म्हटलं तर डाऊन टू अर्थ माणूस आहे तो. कसं असतं ना, माणसानी एखादी गोष्ट केली, चूक केली, ती चूक झाल्यानंतर आहे ना, ती एक्सेप्ट करणं पण खूप मोठी गोष्ट असते. कोणाच्या पॉडकास्टला बोलले मला माहीत नाही, पण मी तो एक पॉडकास्ट ऐकलेला की ते म्हणाले गेल्या वर्षी मी ही बॅलन्सिंग ही मूर्ती केली. तो प्रश्न केलेला आहे ह्या वर्षी मग कोणती बॅलन्सिंग होणार आहे. तर त्यांनी आपलाच पॉडकास्ट होता ते. तुमचाच होता ना. आणि मी त्यांना विचारलेलं की या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी विचारलेलं की बॅलन्सिंग तर आम्हाला तुम्ही दाखवून दिली की काय लेवलवर तुम्ही करू शकता, तर पुढच्या वर्षीचा परळचा महाराजा कसा असेल. तर त्यांनी हा उत्तर दिलेला की दिवाळी सारखी नसते, तर आम्ही बॅलन्सिंग करू, बट एवढी बॅलन्सिंग मी नाही करणार, कारण ते झालं ते देवाच्या कृपेने सगळं पार पडलं व्यवस्थित, बट ते दिवाळी सारखी नसते. हे जे वाक्य आहे ना, ते माझ्या मनाला एवढं भावून गेलं ना, की माणसानी हे एक्सेप्ट केलं पाहिजे की एकदा साथ दिला पण कायम साथ देणार नाही. त्या विसर्जनवरती पूर्ण मुंबईकरांचं लक्ष होतं. का? नाव वाईट करण्यासाठी नाही. प्रत्येकाच्या मनात बाप्पा आहे, प्रत्येकाच्या मनात गणपती आहे, प्रत्येकाच्या म्हणजे असं होतं की धडधड होती ते विसर्जन व्यवस्थित व्हावं. कारण कसं असतं, दुसऱ्या कम्युनिटीचे जी माणसं ती नावं ठेवण्यासाठीच असतात की हे असं घडलं ते तसं घडलं, पण नाही, ते देवाच्या कृपेने आणि त्यांनी जे मेन एक्सेप्ट केलं ना, ते एवढं ॲप्रिशिएबल आहे की त्यासाठी मी त्यांना हा ऐकल्यानंतर फोन केला खास.
मला हे आवडलं तुमचं जे बोलणं आहे. बोलतं अरे धन्यवाद. मी म्हणलं नाही खरं आहे, कारण कसं असतं माणूस घडून गेलं पण त्याच्यानंतर अजून हवेत नाही गेला पाहिजे, तू जमिनीवरतीच आहेस. तर दादा, तुमच्याकडून काही चुका झाल्यात गणेशोत्सवाच्या दौरान आणि ते चुका दुसऱ्यांची नाही झाल्या पाहिजे, तर हे सगळ्यांना सांगा. तशात काही गोष्टी मी पूजा करतो. मला मोहन कांबळे जे आमच्या मंडळातले जे हे होते अध्यक्ष होते, माझे अध्यक्ष, ते आरती वगैरे सगळं करायचं वगैरे. तर त्यांनी मला शिकवलं. त्यांच्या काही अडचणी यायच्या घरच्या, तर त्यांनी मला सांगितलं तू आता आता आरती ही सगळी घ्यायला लाग, तू सगळं हे चेंज कर. त्या काळातल्या काही गोष्टी माझ्या मिसआउट झाल्या. मी मगाशी बोलताना काही असं व्हायचं की आपण जेव्हा हार घालतो पूजेच्या मूर्तीला, त्या मूर्तीला हात घालताना जी संध्याकाळी जी यायची ते ओले हार असायचे. ते ओले हार घातल्यानंतर तिची हे असते आपली दात असायचा तो मूर्तीचा, तो ओला होऊन तो ऑटोमॅटिक तुटला गेलाय माझ्या हातनं. हा जो हात आहे कधी कधी त्या बोटाला क्रॅक गेला वगैरे, ह्या माझ्याकडनं गोष्टी घडल्या. पण मी ह्या ज्या गोष्टी ज्या माझ्या गुरुजींकडे बोलायचो उत्तर पूजेला आल्यानंतर, हे असं असं घडलंय, काय करू, म्हणजे काय माझ्या मनाला ती ही आहे की शेवटी ती पूजेची मूर्ती आहे, ही माझ्याकडनं चुका घडलेल्या आहेत. नुसता चुका मागून हे मागून तसं नाही. ते एक अजून एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे त्या गुरुजींनी मला एक ते टीप दिलेली की ती एवढी व्यवस्थित होती की तुझ्याकडनं असं काही घडू न घडू, तू 10 दिवस करतोस नाही सगळं, हे मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांनाच सांगायचं मला. दुर्वांची 21 जोडीची जी ही आहे ती 21 जोडी मस्तकावरती ठेवायची विसर्जनच्या दिवशी बस, आणि नाक घासून माफी माग, काही होणार नाही. दुर्वा ही अशी गोष्ट आहे ती सर्वात प्रिय आहे जास्वंदाणी. आणि त्यांनी ही पण ही गोष्ट बोलले, हीच गोष्ट तू सिद्धिविनायक मंदिरात जेव्हा पण जाशील घरून 21 दुर्वांची जोडी बनवून घेऊन जा. घास नाही, प्रॉपर दुर्वा, ती फक्त गुरुजींच्या हातात दे. ते बघ ते बरोबर मस्तकावरती ठेवणार, किती गडबडीत असू दे, थाळी बिळी घेऊन वगैरे, पण ते मस्तकावरतीच जाणार तुझी. हे तू करून बघ. हे मी स्वतः करून बघतो आणि आजही मी जेव्हा पण जातो मी थाळी वगैरे घेत नाही, मी घरून बनवतो. हा फक्त तो धागा असतो ना तो काढायचा असतो, ते गुरुजी ओरडतात ते. तसंच माझं जे काही घडलं मी ते करत आलो. आणि आत्ता माझ्या नंतरची जी पिढी आहे, राज आवड म्हणून मी त्यांना देतोय सगळं सांभाळायला माझ्याकडनं, मी त्यांना हे सगळं शिकवत येतोय. आणि त्यांच्याच वडिलांनी असंच ही गोष्ट घडली विसर्जनच्या वेळेला. त्यांच्या लॉकेट असं नमस्कार करायच्या वेळेला आपण जेव्हा विसर्जनला लहान मूर्तीला हे करतो नमस्कार करायला जातो, त्यांचं लॉकेट अडकलं या प्रसादाच्या हातामध्ये. तो हात असा निकळला गेला त्या लॉकेटमध्ये अडकून, गणपतीचंच लॉकेट होतं त्या तो. तिकडनं ते निघाले, ते लॉकेट हरवलं त्यांचं. नारायण आवड म्हणून आहे त्यांचं, ते मला एकदम खास जिवलग मित्र आहे. त्यांनी मला प्रश्न केला, अरे माझ्याकडनं असं घडलं. म्हणजे ठीक आहे, विसर्जनला आलेली मूर्ती, ठीक आहे माफी मागू. पण त्या व्यक्तीने त्या दिवशीच शपथ खाल्ली गणपतीची की मग आजच्या नंतर कधी सोनं घालणार नाही. ते आजपर्यंत पाळतोय तो. एकदाही त्यांनी सोनं घातलं नाही एवढ्या वर्षामध्ये. म्हणजे अशी ही माणसं आहेत जी बाप्पाला एवढी कट्टरपणे मानतात की जे सोनं आहे लोकांच्या म्हणतात ना वाटतं, पण अजून त्याला हात नाही लावला. म्हणजे या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या सगळ्या सांगण्यासारख्याच आहेत. म्हणजे तुमच्या माध्यमातून मला सांगता बरं वाटतंय की दुर्वाचं महत्त्व काय आहे, की तुम्ही जेव्हा ते 10 दिवस जे काय त्याची सेवा करता, त्या सेवेतनं तुम्ही हे फक्त करा आणि नाक घासून माफी मागा. काय असं ना तर आपल्याला काय कळत नाही. मी खूप चटके खाल्लेत आणि खाल्लेच, मस्करीने करत मी खरंच चटके खाल्ले. लोकांना जे आत्ता जे मजा वाटते ना की आपापले लहान लहान मुलं म्हणतात पप्पा गणपती आणया, मम्मी गणपती आणया, गणपती देव नाही एवढा, म्हणजे तो एवढा कडक आहे ना. हां तुम्ही जे म्हणतात ना पोटी घाला सगळं, पण ते खाऊ नाही. मी स्वतः हे आजमवलंय, मी खूप चटके खाल्लेत. मी याच्यासाठी अथर्व शीर्ष घातले सकाळी 5 वाजता बोलवून की माझ्याकडनं ही चूक घडली, माझ्याकडनं हे झालं. आणि मी याच माझ्या खास मित्रालाच सांगायचो
कारण पूर्ण मंडळाला सांगितल्यानंतर काय, अरे असं झालं, अरे तसं, ते कॉन्ट्रोवर्सी करणं ते हे नाही आहे. पण शेवटी मी चटके खातो ना, मी शिक्षा भोगतो त्यातनं. म्हणून करताना खूप शांतपणे आणि खूप व्यवस्थित करावं लागतं. हे सांगण्यासारखं नाही आहे, प्रत्येकाला माहिती आहे. पण मला असं वाटतं की मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगावेत. दादा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पूर्वीचा काळाचा गणेशोत्सव आणि आत्ताचा गणेशोत्सव काय डिफरन्स आहे? पूर्वीच्या काळामध्ये जसं ते कार्यकर्त्यांचे जे विचार होते, ते विचार आणि आत्ताच्या कार्यकर्त्यांचे जे काय मेंबर्स आहेत, खूप म्हणजे फरक आहे. त्यांच्या विचारधारणा ज्या आहेत त्या खूप वेगवेगळ्या आहेत. पण कसं असतं की जसं मी मगाशी माझ्याच वरनं बोललो की मला एखादी गोष्ट आवडते म्हणून मी त्याला धरून बसायचं. पण आज जेव्हा मी स्वतः पदाधिकारी आहे, मी त्या पदावर आहे, तेव्हा मला कळतं काय ते प्रॉब्लेम फेस करावे लागतात, काय नाही. पण त्याचबरोबर जेव्हा असं म्हणतो ना की आपल्याला जुळून घ्यायचं आहे, त्यांचे विचार ऐकून घ्यायचे, त्यांचे विचार काय आहेत काय नाही, त्यांनाही वाटतं जसं आम्हाला त्यावेळेला वाटायचं की आमचं मंडळ खूप मोठं व्हावं, खूप नाव व्हावं, की आम्ही जे काही करतोय, जे कार्य करतोय ते आजूबाजूच्या बिल्डिंगमधल्यांनी, एरियामधल्या गणपतीच्या मंडळांनी नाव काढावं, जे आजही होतं. आमची थीम्स जेवढ्या आत्तापर्यंत आम्ही केल्या त्या आमचं एवढं नाव झालं आहे. आमच्या एरियामधल्या आहे जेवढे गणपती सगळे आमचे प्रशंसा करतात की तुम्ही खूप छान करता, तुमचं आगमन खूप छान असतो, तुमचं डेकोरेशन खूप छान असतो. तर त्याप्रमाणे मला असं वाटतं की विचारधारा जी आहे, हां थोडीफार म्हणतात ना मिसमॅच होते. कारण आत्ताच्या मुलांचं कसं एकदम असं हे हवं ते हवं. पण ठीक आहे, जसं आता एक उदाहरण देण्यासारखं झालं, गेल्या वर्षी आमची जी आगमन डेट होती, त्या आगमन डेटला नेमकं चिंतामणीचं आगमन होतं आणि आमचंही तेच होतं. तर अर्ध्या जणांचं मंडळाचा हा विचार होता की नाही, आपण चिंतामणी आहे त्या दिवशी तर नको, कारण आपल्या ऐका आम्ही थीममध्ये असो, आम्ही त्या कपड्यांमध्ये असणार, त्यात आमच्याबरोबर लहान मुलं असणार, कारण ते पण त्या अटायरमध्ये असतात कपड्यांमध्ये वगैरे, त्यांना कसं सांभाळायचं. त्या चिंतामणीची गर्दी बापरे, ते सांगण्यासारखंच नाही. आम्ही तो एक निर्णय घ्यायचा विचार केला, मीटिंग लावली स्पेशल की आपण ही डेट चेंज करूया का. तर काही जणांचं होतं नाही, चेंज कशाला करूया, आपण राहू दे ना, आपण मॅनेज होईल. पण आम्ही तो विचार केला कारण आम्ही बघतो ना चेंगराचेंगरी कधी कधी होती. नो डाऊट ते मंडळ खूप म्हणतात ना कंट्रोल करतं, पोलीस सगळे कंट्रोलमध्ये असतात. पण शेवटी आपण आपल्या भीतीप्रमाणे, आपलं मंडळ छोटं आहे, आपण तो विचार. तर काही जणांचं असं हे असायचं की आपलं मंडळ पण मोठं आहे, हो आहे ना, पण आपले कार्यकर्ते, आपल्याबरोबर लहान मुलं आहे, त्यांची काळजी घेणं आहे. त्यात त्यांचा गणपती पुढे असेल तर आपण अडकून बसलो. आपले पुढचे जे काही कार्यक्रम आहेत, जे काही आपल्या एरियामध्ये जे आपण ठरवलेले लाईटिंग इफेक्ट्स आहे, जे वाजवणार आहेत, ते कसं काय मॅनेज करायचं. म्हणजे हे प्लस आमचं थीमवरनं झालं गेल्या वर्षी की काही थीम्स आमच्या ह्यांनी सांगितलं करतानी की आपण शाळा करूया. शाळेचा आमचा थीम होता की सगळी हाफ चड्डी, बॅग जे ते त्याप्रमाणे आमची मूर्ती ठरवणार होतो की शाळेचं बुक लिहिणार जी होती आमची, अरुण दत्ते साहेबांनीच केली. पण एखादे म्हणाले की ना आपण पंढरीची वारी करू, तर त्याच्यामध्ये थोडंफार आमचं हे झालं. पण मला गर्व आहे माझ्या या मंडळातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा. आम्ही समंजसपणाने समजून घेतलं, म्हणजे कोणी असं वाईट वाटून घेतलं नाही की माझं ऐकलं गेलं नाही. अर्ध्या मुलांचं असं मत होतं ना आपण ती थीम करूया, नाही, पण सगळे एकत्र येऊन तेवढ्याच जोरीने आणि तेवढ्याच आवडीने ते आम्ही सक्सेस केलं. हे एक ते मला गर्व वाटतो. आता हल्लीच्या ह्याच्यामध्ये नो डाऊट आहेत, भेदभाव आहेत, कारण ते विचारधारा होऊ शकत नाही. पण एवढे म्हणजे मला स्वतःला कौतुक आहे माझ्या यंग जनरेशनबद्दल आणि माझ्या नंतरची जी ही पिढी आहे. मला असं वाटलेलं की कसे सांभाळतील, कारण कसं असतं आपण एखादं काहीतरी म्हणतात ना अंपायर उभं करतो, ते उभं केल्यानंतर आपल्याला असतो ना प्रश्न की माझ्यानंतर हे कसं कोण सांभाळणार. तसं हा मंडळ पण हे माझं स्वतःचंच वाटतं ना, हे कसं. तर मी निश्चिंत आहे आता
की ज्यांच्या हातात जात आहे, जे करणार आहेत ते माझ्याहीपेक्षा खूप कट्टर आहेत आणि तेवढ्याच आवडीने करतात. हे म्हणजे आमचं आपसामध्ये बोलणं होतं, जे आमच्या इच्छी ही आहे, तर ती गोष्ट आहे. तर दादा आता एक बोलतात ना महत्त्वाचा मुद्दा, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की राजकारण, हे मंडळाचं राजकारण, त्यावर तुमचं काय मत आहे? राजकारण आमच्या मंडळामध्ये सगळे पक्षाचे आहेत. मनसेवाले आहेत, शिवसेनेवाले आहेत, काँग्रेसवाले आहेत, राष्ट्रवादीवाले. पण एक आमच्या मंडळाची खासियत आहे, म्हणजे सुरुवातीपासनं मी जसं चंद्रहास कोकाटे जे अध्यक्ष माजी अध्यक्ष होते तेव्हापासनंचा मी बोलतो, त्यांनी ठरावच मांडलेला की काय पण असू दे, पॉलिटिक्सला लांब ठेवायचं. हां, पॉलिटिक्सवाले जे कोणी येणार आहेत त्यांचा आम्ही आदर करणार, त्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करणार, सगळं सगळं होणार. पण ॲज अ मी मनसेवाला, मी शिवसेनेवाला म्हणून माझा एका काय माझ्या कार्यकर्त्याला बोलवा, माझ्याच माणसाला आम्ही सगळ्यांना बोलवतो. कारण तो कोणाचा एकटा बाप्पा कोणाचा नाही, प्रत्येक असेल, प्रत्येकाने यावं आणि प्रत्येकाने त्या गोष्टी कराव्या. पॉलिटिक्स नाही म्हणून तसं तेवढं तर आमच्यामध्ये नाही, आणि ते आम्ही होऊ नये म्हणून आम्ही एक असं राबवतो की आम्ही प्रत्येकाच्या एका कार्यकर्त्याकडनं आम्ही ठरवतो, डेट्स ठरवतो. आज माझ्याकडनं जेवण, आज तुझ्याकडनं जेवण, आणि आरती झाली. आरती झाल्यानंतर आम्ही मग एक मंडपातच सगळेजण एकत्र मिळून जेवतो प्रॉपरली, जेणेकरून त्याच्यामुळे काय होतं ना, एक हेल्दी रिलेशन तयार होतं की बाबा कोणाच्या मनात काय शंका कुशंका नाही, कोणाचा अनादर केला गेला किंवा काय झालं, जे असेल ते तिकडे पंगतमध्येच बोलावं जे आहे ते. हे आमचं एक म्हणजे टचवूड राजकारण आमच्यापासनं नाही आहे, आणि ते आम्ही ते पाळलं आहे म्हणून आज एवढं सक्सेसपर्यंत आलो आहे, आणि याच्या पुढे तेच राहणार, हीच माझी अपेक्षा आहे. दादा आता सगळ्यांना सांगा की नाना चौकचा मोरया यांचं आगमन कधी आहे यावर्षी? नाना चौकचा मोर्याचं आगमन आम्ही एक डेट ठरवले 30 ऑगस्ट, आणि आमची थीम आहे, जशी आमची जी मूर्ती आहे ती बालशंकराची मूर्ती आहे. ओके. तर आमची थीम जी आहे ती शंकर आणि पार्वती दोन्ही एकत्र, पार्वती वाघावरती दाखवली आणि शंकर आपले जे नंदी बैल आहेत त्याच्यावरती दाखवले. त्यांची वरात येते त्याप्रमाणे, आणि त्यांच्यामध्ये सगळे अघोरी आहेत, साधू आहेत, सगळे ह्या प्रकारची थीम आहेत. म्हणजे आमचं पूर्ण मंडळ त्या अटायरमध्ये असेल, कोण अघोरी बनेल, कोणी साधू बनेल, आणि ते लाईफ ते एकदम बघण्यासारखं असेल. मी तुम्हाला ही रिक्वेस्ट करेन, इन्व्हाइट करेन, नक्की बघायला या, तुम्हाला खूप आवडेल. नाही, आम्ही सर्वजण नक्की येऊ. तर 30 तारीख, सेव्ह द डेट, नाना चौकचा मोरया फ्रॉम अरुण दादाज वर्कशॉप इन लालबाग परेल. भेटूया सकाळी 11 वाजता. तर दादा आता आपण पोचलो आहे शेवटच्या टप्प्याला पॉडकास्टचे. एक राऊंड आहे, 1 वर्ड फॉर रॉंग. मी तुम्हाला 5 मंडळाची नावं देणार, त्या मंडळाला तुम्हाला एक शब्दात वर्णन करायचं आहे, ठीक आहे? पहिला, गिरगावचा राजा. पर्यावरण जपणारा. मालबार हिलचा राजा. नाना चौकचा आमच्या विभागाची शान. परेलचा राजा नरेपाक. शिस्तबद्ध मंडळ. गणेश गल्ली. देखावामध्ये एक नंबर. लालबागचा राजा. आपल्या उत्सवाची शान आहे आणि भारताची आन आहे. असंच आहे आपला लालबागचा राजा. तर दादा कसं वाटलं तुम्हाला TGPवर येऊन, आणि काय फीडबॅक आहे तुमचा? खूप आनंद झाला. महत्त्वाचं म्हणजे 1 to 1 मी सगळ्यांशी जाऊन बोलू शकत नाही ना. माझ्या फिलिंग्स, माझ्या मंडळाचं जे काय आहे, कार्य आहे, जे काय ते मी तुमच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते मला बरं वाटतं की तुम्ही जे चालू केलं आहे काम, जे की तुम्ही लोकांच्या मनापर्यंत पोहोचताय, तुम्ही प्रत्येक मंडळाला इंटरकनेक्ट करताय, ते ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुमचं हे जे काही काम आहे ते एकदम म्हणतात ना आउटस्टँडिंग आहे. हे तुम्ही चालू ठेवावं
आणि असंच सगळ्यांचं म्हणतात ना, जे विचार आहे, जे मंडळाचं हे आहे, ते तुम्ही असंच एकमेकांपर्यंत पोचवावं. ही फार मोठी गोष्ट तुम्ही केली आहे. थँक्यू त्याबद्दल. खूप खूप आभार दादा, खूप खूप आभार. असंच तुम्ही बाप्पाचा आशीर्वाद आणि तुमच्यासारखा मंडळाचा सपोर्ट जर असलं तर आपण आणखी पुढे जाऊ. नक्की नक्की. Thank जय you. गणेश, जय जय महाराष्ट्र. गणेश, जय महाराष्ट्र. जय गणेश दोस्तों. तो कैसा लगा आपको ये एपिसोड? बहुत सारी डिटेल्स यहाँ पर दादा ने दी है और उन्होंने अपना एक्सपीरियंस और अपना हार्ट और सोल वो सभी से लेकर जितने भी गणेश उत्सव की टॉपिक उनके मन में थी, उनके दिमाग में थी, उन्होंने यहाँ पे सब बहुत ही मन से बोला है. तो उम्मीद करता हूँ आपको ये पॉडकास्ट वैल्यूएबल लगा हो और ये पॉडकास्ट से आपको बहुत कुछ सीखने को मिला हो. कुछ लोगों को बुरा भी लगेगा, बर्गर बच्चों को, और बुरा लगना भी चाहिए, क्योंकि जैसे दादा ने बोला कि पीढ़ी, आने वाली जो पीढ़ी है उनको हमें बहुत कुछ सिखाना है और ये गणेश उत्सव को स्टॉप ना करके, कहीं पे स्टॉप ना करके बहुत अच्छे अलग लेवल पे लेके जाना है. तो ऐसे ही पॉडकास्ट के लिए फॉलो करते रहना माझा गणेशा. ऐसे ही एपिसोड्स आपके लिए आते रहेंगे और कमेंट सेक्शन में हमें जरूर बताइए कि अगला मंडल या अगला मूर्तिकार या अगला उत्सव हीरो आप किसे देखना चाहोगे. तो हम पूरी ट्राई करेंगे कि आपके सामने उनकी स्टोरीज लाके आपको प्रेजेंट करें. जय गणेश. गणपती बाप्पा मोरया. हर मूर्ती मोरया. चौकचा मोर्याचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती. तुमचा पॉडकास्ट असा थोडे यशस्वी घडू ही आमची शुभकामना तुमच्या. खूप खूप धन्यवाद. जय गणेश. जय गणेश.